नमस्कार मित्रांनो, मी विक्रम टेकाडे. आज डे 2 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं पुन्हा सहर्ष स्वागत करतो. माझ्या मित्रांनो, आज आपण पुन्हा कालचा जो आपला टॉपिक होता, रायटिंग वर्ड्स युजिंग गिव्हन क्लूज अँड द कॉन्टेक्च्युअल मिनिंग ऑफ द वर्ड्स, याचा पार्ट 2 आज आपण बघतो आहोत. बघा, काल आपण जवळपास 25 ते 30 प्रश्न बघितले होते. तर त्याच पद्धतीने आज आपण पुन्हा पुढच्या नवीन प्रश्नांकडे जातो आहे. तर निश्चितच इयत्ता 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता आपल्याला हे सर्व प्रश्न मोलाचं मार्गदर्शन देतील अशी मी अपेक्षा करतो. तर चला, पहिल्या प्रश्नाकडे आपण जातो आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बघा, 2018 म्हणजे 2018 मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे, करिता आपल्याला हे थोडंसं व्यवस्थित बघावं लागेल. Manoj is good at slicing, cutting or chopping fruits and vegetables. He can also prepare tasty salad. He likes sifting grains or flour. Even he can shell the peas and green grams. Okay. मनोज काय काय करतो आहे? त्याला कुठल्या गोष्टी चांगल्या जमतात? तो काय करू शकतो? त्याला काय करायला आवडतं? आणि तो काय करू शकतो? या सर्व बाबी इथे दिलेल्या आहेत. By reading this, we can say that Manoj can become a good. जर त्याला स्लायसिंग जमतं, कटिंग जमतं, चॉपिंग जमतं, सिफ्टिंग ग्रेन्स म्हणजेच काय, धान्य गाळणे किंवा कणिक गाळणे, या गोष्टी त्याला करायला आवडतात. आणि ही कॅन शेल द पीज अँड ग्रीन ग्राम्स. ओके, त्याला शेंगा किंवा वाटाण्याच्या शेंगा त्याला काय करायला आवडतात, त्याचे दाणे त्याला काढायला आवडतात. म्हणजेच आता हा व्हेजिटेबल वेंडर असेल का? व्हेजिटेबल वेंडर मीन्स द भाजीपाल्याचा विक्रेता. भाजीपाला विक्रेता असेल का तो? जर भाजीपाला विक्रेता आहे तर तो ग्रेन गाळायला, ते पीठ गाळायला थोडी आणणार आहे. मग ऑप्शन नंबर 1 रॉंग आन्सर होणार. शॉपकीपर, नो, दिस वुड बी ऑल्सो द रॉंग आन्सर. ऑप्शन नंबर 3 आहे शेफ, म्हणजेच स्वयंपाकी, कुक. ऑप्शन नंबर 4 आहे वेटर. वेटर स्लायसिंग, कटिंग, चॉपिंग वगैरेचं काम तो करत नाही. वेटर हा फूड सर्व करण्याचं काम करतो. सो द आन्सर नंबर 3 विल बी द करेक्ट ऑप्शन ओव्हर हियर. सो चलो, आशा करतो की या सर्वांचं ऑप्शन नंबर 3 हाच गेस करेक्ट असावा. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जातोय. द स्टुडंट ऑफ 8A ओन द फायनल मॅच. दे आर ऑन क्लाउड 9. इथे बघा, आपल्याला काय करायचंय. ऑन क्लाउड 9, ऑन क्लाउड 9 याचा सिमिलर मिनिंग इथे काय निघतो ते आपल्याला गेस करायचंय. वाचा आणि दिलेले जे 4 ऑप्शन्स आहेत, क्वेश्चन वाचा आणि दिलेल्या 4 ऑप्शन्स मधून जे करेक्ट आन्सर आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. बघा, ऑप्शन नंबर 1 म्हणतोय इन द स्काय. आता दे आर ऑन क्लाउड 9 म्हटल्यानंतर क्लाउड 9 म्हणजे जवळपास 9 ढगांवरती तो आहे असाही गेस काही मुलं काढू शकतील. म्हणजेच त्यांच्या नजरेत इन द स्काय हे आन्सर करेक्ट असेल. ओके, परंतु नाही, त्या फ्रेजचा अर्थ हा होणार नाही. व्हेरी अनहॅपी. पहिल्या वाक्यात ते बोललेत की द स्टुडंट्स ऑफ 8A ओन द फायनल मॅच. फायनल मॅच जिंकले. ते अनहॅपी असतील की हॅपी असतील हा विचार करावा लागेल. ऑन द 9th क्लाउड, रॉंग. ऑन द क्लाउड 9 म्हणजे काय, तर व्हेरी हॅपी. सो इथे ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आन्सर या प्रश्नाचं होणार आहे. करिता याचा विचार आपल्याला अशा पद्धतीने करावा लागेल. नाहीतर मग क्लाउड कुठे असतं, तर स्काय मध्ये असतो. ऑप्शन नंबर 1 अनेक लोक मारू शकले असते. व्हेरी अनहॅपी आणि व्हेरी हॅपी याच्यात थोडंसं कन्फ्युजन होतं. मग आता इकडे मॅच जिंकल्यानंतर आनंद व्हायचा की दुःख व्हायचं, या गेसवरून आपण अनहॅपीला क्रॉस करून व्हेरी हॅपीकडे आपण जाऊ शकत होतो. सो ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आंसर. चलो आगे जा रहे. मगनलाल's business prospered by leaps and bounds. By leaps and bounds. Maganlal's business prospered by leaps and bounds.
क्वेश्चन वाचा आणि 4 ऑप्शन पैकी कुठलं एक उत्तर करेक्ट आहे ते शोधण्याचा प्रयत्न करूया. ऑप्शन नंबर 1 आहे ॲट अ रॅपिड रेट. ऑप्शन नंबर 2 आहे बाय जम्पिंग हाय. ऑप्शन नंबर 3 अर्ली. ऑप्शन नंबर 4 विदाउट एनी स्टॉप. बघा बाबांनो, मगनलाल's बिझनेस प्रॉस्पर्ड बाय लिप्स अँड बाउंड्स. लिप्स अँड बाउंड्स म्हणजे तो काय करतोय, तर त्याचा जो बिझनेस आहे हा रॅपिड रेटनी काय होतोय, वाढतो आहे, ग्रो होतो आहे, असा त्याचा म्हणण्याचा अर्थ होतो. आणि त्या कारणाने इथे ऑप्शन नंबर 1 ॲट अ रॅपिड रेट हा ऑप्शन करेक्ट ठरणार आहे. म्हणजेच मगनलालचा बिझनेस हा रॅपिडली ग्रो होतो आहे असा इथे अर्थ होतो. बाय जम्पिंग हाय, अर्ली, विदाउट एनी स्टॉप हे तीनही ऑप्शन्स आपल्याला जसा पाहाल तसा पुरेसा आधार देत नाही किंवा देणार नाही. करिता ऑप्शन नंबर 1 विल बी द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. We have next question, that is the farmer searched his lost wool in every nook and corner. पहिल्यांदा दिलेल्या प्रश्नाचा थोडासा अर्थ लावून घ्यायचा, नंतर जायचं ऑप्शन कडे. ऑप्शन म्हणतात इन ऑल कॉर्नर्स, सर्व कॉर्नर्स कडे मध्ये त्यांनी बघितलं. ऑप्शन नंबर 2 एव्हरीवेअर, सगळीकडे त्यांनी बघितलं. इन एव्हरी, MENEADOW काही अर्थच लागत नाही. ऑप्शन नंबर 3 ला पहिल्यांदा क्रॉस करून टाकायचा. इन एव्हरी शेड, इन एव्हरी नूक अँड कॉर्नर, प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी बघितलं, प्रत्येक कोपऱ्यामध्ये त्यांनी जाऊन बघितलं. आणि त्यांनी काय सर्च केलंय, त्याचा हरवलेला बैल त्यांनी शोधलाय. मग कुठे शोधला असेल, प्रत्येक कॉर्नर मध्ये गेला का तो बघायला? बैल काय इकडून बैल हरवला आणि तो कॉर्नर मध्ये जाऊन बसलाय? नाही. एव्हरी नूक अँड कॉर्नर याचा अर्थ होईल एव्हरीवेअर. सो ऑप्शन 2 विल बी द करेक्ट आन्सर. या पद्धतीने विचार करा आणि अचूक उत्तरासोबत तुम्हाला जायचंय. ऑप्शन 2, आय फील लाईक अ फिश आउट ऑफ द वॉटर इन दिस स्ट्रेंज प्लेस. As a fish in a net, I feel like a fish out of the water in this strange place. In this strange place या प्रश्नामध्ये दिलेला in this strange place या फ्रेज साठी आपल्याला करेक्ट आन्सर इथे निवडायचं आहे. तो म्हणतोय as a fish in a net, as a rare fish, and in an uncomfortable position in the deep water. I feel like a fish. मला मासुडीसारखं वाटतंय. आउट ऑफ द वॉटर, पाण्याच्या बाहेर असलेली जी मासुडी जशी राहते ना, तिला जसं वाटतं ना, मलाही तिच्यासारखं वाटतंय. इन धिस स्ट्रेंज प्लेस, या अनोळखी जागेवरती, या नव्या जागेवरती मला तसंच वाटतंय. म्हणजे मग या अनोळखी आणि नवीन जागा म्हणजे ॲज अ फिश इन अ नेट नाही होणार. ॲज अ रेअर फिश नाही. इन अ डीप वॉटर नो. सो ऑप्शन नंबर 3 विल बी द करेक्ट आन्सर. इन द स्ट्रेंज प्लेस, अशी एक नवीन जागा किंवा अनोळखी जागा जिला म्हणूया, तर इन अन अनकम्फर्टेबल पोझिशन, कारण कुठल्याही नव्या ठिकाणी आपण स्वतःला कम्फर्टेबल फील करत नाही. So option number 3 will be the correct answer over here. चला तर मित्रांनो, आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे वळतो आहे. आपला पुढचा क्वेश्चन आहे अ कार जस्ट ब्रश्ड पास्ट मी, इट वॉज अ क्लोज शेव इंडीड. या प्रश्नाचा आपल्याला करेक्ट आन्सर शोधायचं. मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 आहे अ हॉरिबल इन्सिडेंट. ऑप्शन नंबर 2 आहे अ नियर डेंजर. 3 अ नॅरो एस्केप. 4 अ ग्रेट डॅश. मित्रांनो, अ कार जस्ट ब्रश्ड पास्ट मी, इट वॉज क्लोज शेव इंडीड म्हणण्याचं तात्पर्य
माझ्या जवळून गेलेली जी एक कार आहे तर ती क्लोज शेव होती. क्लोज शेव म्हणजेच काय, तर ती खूप त्या कारमध्ये आणि आमच्यामध्ये खूप छोटीशी जागा होती, एक नॅरो स्पेस होती. म्हणजेच काय, इथे हॉरिबल इन्सिडेंट हे त्याचं करेक्ट ऑप्शन होणार नाही. नियर द डेंजर, डेंजरच्या जो आपला डेंजर म्हणजे धोका म्हणतो, तर त्या धोक्याच्या जवळपास होतो आम्ही असं नाही, तर ती कार आमच्या पासून अतिशय लगत वरून गेलेली आहे. म्हणजेच अ नॅरो एस्केप हे ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. चला मित्रांनो, ऑप्शन नंबर डी इथे करेक्ट ऑप्शन होणार आहे.